चला आता आपल्याला जायचं आहे दिल्लीला. दिल्ली या ठिकाणचं नोएडा आहे, त्या ठिकाणचं सेक्टर नंबर आहे 62, त्या ठिकाणचं प्लॉट नंबर आहे 56. आता या भागामध्ये भारत चव्हाण नावाची एक व्यक्ती राहते किंवा गृहस्थ राहत आहेत. त्यांच्याबरोबर ती त्यांच्या पत्नी आहेत. तर त्यांचं नाव आहे सीमादेवी आणि ह्या दोघांचं 2006 लग्न झालेलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांना 4 मुलं झाली होती. म्हणजे पती पत्नी आणि 4 मुलं, म्हणजे जवळजवळ अर्धा डझनचा हा परिवार होता. आणि या लोकांना आता एवढ्या मुलांना सांभाळायचं म्हणजे त्याच्यासाठी तर कष्ट करावे लागणार आहेत, काम करावं लागणार आहे. आणि म्हणून यांनी त्या परिसरामध्ये चहाची टपरी सुरू केलेली होती. त्याचबरोबर ती भरत जो आहे तो आजूबाजूच्या इमारतीमध्ये मजूर म्हणून काम करत होता, बिगारी म्हणून काम करत होता. आणि अशा पद्धतीनं पती काम करत होता, पत्नी काम करत होती आणि त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू होता. आता काही दिवसांनी सेक्टर 63 एका बिल्डिंगचं काम चालू झालेलं होतं आणि त्यानंतर भरत जो आहे तो त्या ठिकाणी कामाच्या शोधामध्ये गेला होता आणि त्यावेळेस त्याची भेट एक 55 वर्षीय शशी शर्मा नावाच्या व्यक्तीबरोबर झालेली होती. आणि शशी शर्मा हे त्या ठिकाणच्या बिल्डिंगमध्ये सुपरवायझर म्हणून काम करत होते. आता सुरुवातीला शशी शर्मा सीमादेवी आणि भरत यांच्या टपरीवरती चहा प्यायला यायचा आणि इथूनच खरं तर त्यांची ओळख झालेली होती. आणि नंतर भारत आणि शशी शर्मा यांच्यामध्ये इतकी गाढ मैत्री झाली, चांगली मैत्री झाली. आणि त्यानंतर मग त्या शशी शर्मानं या भरतला स्वतःच्याकडेच मजुरीला ठेवलेलं होतं. त्याची जी बिल्डिंग असायच्या चालू, त्या बिल्डिंगवरती हा याला कामाला ठेवायचा. अत्यंत चांगली यांच्यामध्ये मैत्री झालेली, जवळीक निर्माण झाली होती. आता शशी शर्मा जो आहे तो एकटाच होता. त्याच्या जवळ आजूबाजूला कोणी नसायचं, म्हणजे परिवारामध्ये कोणी नसावं आणि त्याच्यामुळे तो एकटाच त्या भाड्याच्या खोलीमध्ये राहत होता. नंतर काही काळाने त्यानं आपली खोली जी आहे ती भरत चव्हाणच्या खोलीच्या जवळ घेतलेली होती आणि काही दिवस, काही महिने हे सगळं सुरळीत चाललेलं होतं. आता ह्यामध्ये शशी जो आहे तो सेक्टर 40 नंतर राहायला गेला होता. तारीख आहे 30 ऑक्टोबर 2023. आता रात्रीच्या वेळी शशी शर्मानं काम आटोपलं आणि तो आपल्या खोलीवरती आलेला होता. रात्री उशीर झाला होता आणि त्यावेळेस त्याच्या खोलीमधून किंचाळण्याचा आवाज येत होता. स्थानिक लोक जी आहेत त्यांनी लगेचच नोएडा पोलिसांना कळवलं होतं की शशी शर्मा यांच्या घरातनं किंचाळण्याचा आवाज येतोय, रडण्याचा आवाज येतोय. त्याच्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले तर शशी शर्माचं घर जे आहे त्या घराला बाहेर कुलूप लावलेलं होतं, पण आवाज मात्र आतून आलेला होता. हे शेजाऱ्यांनी पाहिलेलं होतं. त्याचबरोबर ती या घरातून 3 लोक बाहेर पडलेली होती आणि याच लोकांनी या घराला कुलूप लावलेलं होतं हे सुद्धा पोलिसांना लोकांनी सांगितलं, शेजारी आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं. आता पोलिसांना कळत नव्हतं की नक्की नेमकं काय झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग ते कुलूप जे आहे ते कुलूप तोडण्यात आलं, दरवाजा तोडण्यात आला आणि पोलिसांनी आत प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर धक्कादायक दृश्य दिसलं, कारण रक्ताच्या थारोळ्यामध्ये शशी शर्मा पडलेला होता. पोलिसांनी त्याची ओळख पटवली. त्याच्या शरीरावरती कुणीतरी चाकूनं वार केलेले होते आणि त्याचा गळा चिरलेला होता. पोलिसांनी ज्यावेळेस आजूबाजूला त्या शशी शर्माबद्दलची माहिती मिळवली आणि तो कोण होता, काय होता, तो कुठला होता, त्याचं मूळचं कुटुंब काय होतं आणि ही हत्या कोणी केली असेल, का केली असेल, याच्याबद्दलचा तपास आता सुरू झालेला होता. त्यावेळेस पोलिसांनी पाहिलं की शशी शर्माचा मोबाईल त्या ठिकाणी नव्हता. त्यावेळेस मग पोलिसांनी लागलीच त्याचे जे संबंधात कोणी मंडळी असतील किंवा आजूबाजूचे लोक असतील ज्यांच्याकडे शशी शर्माचा फोन नंबर होता त्यांच्याकडून तो नंबर घेतला. त्या नंबरला सायबर सेलला दिला आणि मग तो नंबर ट्रेस करायला सांगितलं. त्याचबरोबर ती त्या नंबरची कॉल डिटेल्ससुद्धा काढलेली होती. आणि या सगळ्यामधून, या तपासामधून एक नाव समोर आलं होतं, भरत चव्हाण. म्हणजे याच्याशी बोलणं वगैरे भरत चव्हाणचंच झालेलं होतं. आता पोलीस भरत चव्हाणचा शोध घेत होते. विचारलं आजूबाजूच्या लोकांना किंवा कामावरती भरत चव्हाण कोण आहे, तर सांगितलं की बाबा हा एक कामगार होता. त्यानंतर मग तो कुठं आहे, मग त्याचं घर दाखवण्यात आलं. पोलीस त्याच्या घरी पोहोचले, पण भरत चव्हाण आणि त्याची पत्नी घरी नव्हते, ते गायब झालेले होते. मग पोलिसांनी त्यांचा शोध सुरू झाला. गुप्त बातमीदार जे आहेत त्यांना अलर्ट करण्यात आलं आणि काही तासामध्येच भरत चव्हाण आणि त्याची पत्नी सीमादेवी यांना ताब्यात घेण्यात आलं. पण ते गाडीनं कुठेतरी चाललेले होते, ही माहिती पोलिसांना कळते. सापळा रचला जातो आणि मग या दोघांना ताब्यात घेतलं. आणि अजून एक व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीला पण महामाया उड्डाणपुले त्याच्याजवळून इथं त्यांनी अटक केलेली आहे. आता पोलिसांनी यांची झडती घेतली असती त्याच्या वेळेस त्या शशी शर्माचा फोनसुद्धा या
तिघांकडे आढळून आलेला होता. आता पोलिसांनी लागलीच यांना पोलीस ठाण्यामध्ये नेलं, यांची चौकशी सुरू झाली आणि आता लक्षात आलेलंच होतं हे खोटं बोलतायत, त्यांचं बोलण्यामध्ये विसंगती होती. त्यामुळे मग पोलिसांनी कसून चौकशी केली आणि त्यानंतर भरत चव्हाण, त्याचबरोबर त्याची बायको सीमा आणि त्याचा मित्र राजा तिवारी या सगळ्यांनी मिळून शशी शर्माची हत्या केल्याचं त्यांनी कबूल केलं होतं. आता प्रश्न हा होता की ही हत्या का करण्यात आली होती. तर 2021च्या सुरुवातीला भरत चव्हाण आणि सुपरवायझर शशी शर्मा हे एकाच ठिकाणी कामाला होते आणि म्हणजे ह्या शशी शर्मानंच त्या भरतला कामाला लावलेलं होतं आणि दोघांमध्ये चांगली मैत्री होती आणि शशी शर्मा जो आहे तो भरत चव्हाण याच्या घराजवळच राहत होता. एकमेकांच्या घरी येणं जाणं यांचं सुरू झालं होतं आणि शशी शर्माची आणि भरत चव्हाण यांची त्याच्या पत्नीबरोबर सुद्धा म्हणजे शशी शर्माची त्याच्या भरत चव्हाण याच्या बायकोबरोबर सुद्धा चांगली मैत्री झाली होती. दोघांना एकमेकांच्या प्रेमामध्ये पडलेले होते आणि भरत चव्हाण घरामध्ये नसताना शशी शर्मा आणि त्याची म्हणजे भरत चव्हाणची पत्नी ही सीमादेवी हे दोघंही एकमेकांना भेटायचे आणि नंतर ते कडक चहा करायचे. म्हणजे उत्तम कडक तजेलदार अंगामध्ये उत्साह आणणारा ते चहा बनवायचे. आणि खुद्द नाना पाटेकरांची जाहिरात तुम्ही बघितली असेल तर खुद्द नाना पाटेकरांनी सांगितलं होतं की कड़कपन ही जिंदगी का निचोड़ है, बिना कड़कपन बढ़िया चाय नहीं बन सकती, तो अपना चिंटू चैम्पियन कैसे बनेगा, इसीलिए चिंटू को चैम्पियन बनने के लिए कड़कपन जरूरी है. आणि असाच कडक चहा या ठिकाणी बनवला जात होता. 2021मध्ये एक दिवस रात्रीच्या वेळी भरत चव्हाण घरी आला तर शशी आणि सीमा यांना कडक चहा बनवताना त्यानं बघितलं. दोघंही घरामध्ये नको त्या अवस्थेमध्ये कडक चहा बनवत होते. त्याच्यानंतर भरत चव्हाणने सीमादेवीशी वाद झाला, तिला मारहाण वगैरे केली आणि शशी शर्मा याच्याबरोबर सुद्धा भांडण झालेलं होतं. आता नवरा बायकोमधलं वाद झाला. त्याच्यानंतर शशी शर्मा त्यांच्या घराच्या जवळ राहत होता. नंतर मग त्या शशी शर्मानं तिथून घाबरला आणि त्यानं ती खोली सोडली आणि दुसरीकडे तो राहायला गेलेला होता. आता भरत चव्हाण आणि सीमादेवी यांच्यामध्ये सुद्धा हा वाद चालला होता. पण एक दिवस आता ती सीमादेवी जी आहे तिनं सांगितलं की माझा ह्याच्यामध्ये काही दोष नाही, आमचे संबंध आहेत, पण मलाच तो त्रास देतोय वगैरे वगैरे. आणि मग तिने अगदी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेस मग भरत चव्हाणने तिला वाचवलं आणि तेव्हापासून यांच्यामध्ये पुन्हा सुरळीत झालं. आणि आता ह्या भरतला वाटायला लागलं की सीमादेवीला पश्चाताप झालाय, परत आता ती अशी करणार नाही वगैरे वगैरे. आणि आता भरत जो आहे तो त्याची टपरी सांभाळत होता, पत्नी सीमादेवी जी आहे ती घर आणि मुलं सांभाळत होती आणि टपरीवरती म्हणजे तो भरत जो आहे त्याची मैत्री गोरखपूरवरून एक राजा तिवारी नावाचा एक तरुण आला होता आणि हा तरुण नोएडा या ठिकाणी शिक्षणासाठी आलता आणि महर्षी युनिव्हर्सिटी मेकॅनिकल इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे तर त्या कॉलेजमध्ये हा बीटेक करत होता. बीटेकच्या पहिल्या वर्षाला होता आणि तो जो आहे तो या ठिकाणी चहा प्यायला यायचा, नाश्ता करायला यायचा आणि भरतबरोबर ती याची अत्यंत चांगली मैत्री झाली. आणि 2 वर्षानंतर 2023मध्ये शशी जो आहे तो पुन्हा भरत चव्हाण ज्या ठिकाणी राहत होता त्याच भागामध्ये त्याची जी साईड होती त्या साईडवर कामाला आलेला होता. आत्ता जवळजवळ 1-2 वर्षाचा काळ लोटलेला होता. त्याच्यामुळे मग भरत चव्हाणचा राग जो आहे तो शांत झालेला होता. झालं गेलं विसरलेले होते, पण यांच्यामधली मैत्री जी आहे ती मात्र तुटलेली होती. मात्र पुन्हा सीमादेवी आणि शशी शर्मा यांच्यामध्ये भेटीगाठी चालू झाल्या होत्या. दोघंही लपून छपून एकमेकांना भेटायचे आणि पुन्हा कडक चहा बनवायचे. आता ही बाब ज्यावेळेस त्या पतीला समजली 27 ऑक्टोबर 2023 रोजी सीमादेवीनं शशी शर्माला भरतच्या फोनवरून म्हणजे नवऱ्याच्या फोनवरून फोन केला होता आणि यांचं बोलणं झालं होतं. आणि काही वेळानं तो भरत जो आहे तो बाहेरून घरी आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्या फोनमध्ये रेकॉर्डिंग झालेलं आहे आणि त्यानं ते रेकॉर्डिंग ऐकलं तर त्याच्यामध्ये त्याची बायको आणि शशी शर्मा यांच्यामध्ये अत्यंत म्हणजे चहा कसा बनवायचा, कडक चहा कसा बनवायचा तर त्याची ती रेकॉर्डिंग होती. आता हे ऐकल्यानंतर मग याच्या तळपायाची आग किंवा राग जो आहे तो मस्तकामध्ये गेलेला आहे. आणि नंतर बायकोची त्यानं चांगली मसाज केली आणि इतक्या दिवस आपण म्हणत होतो आता हे सुधारले, पण हे काही सुधारले नाहीत. यावेळेस ती आबला नारी पुन्हा रडायला लागली आणि ती परत सांगायला लागली की माझी याच्यामध्ये काहीच चूक नाही आहे, तोच मला त्रास देतो आहे. आणि त्यानंतर मग आता त्या शशी शर्माला पण सांगितलं होतं की बाबा तुझं 55च्या वर वय झालंय, तर आता तू गप्प बस, जास्त हे करू नको. पण तरीसुद्धा तो अशी नाटकं करत होता. ही पण अशी होती, तो पण तसा होता. त्याच्यामुळे मग त्याला जाब विचारायचा होता
आणि त्यासाठी 30 ऑक्टोबर 2023ला भरत चव्हाण, त्याची पत्नी सीमादेवी आणि भरतचा मित्र राजा तिवारी हे तिघंही शशी शर्मा याच्या घरी त्याला जाब विचारण्यासाठी गेले होते. त्यावेळेस तो काय बाबा घरी नव्हता. त्यावेळेस मग या सीमानं त्याला फोन लावला, मी तुमच्या घरी आले, लवकर घरी या वगैरे वगैरे सांगितलं. त्याच्यानंतर तो घरी आला. घरी आल्यानंतर मग हे तिघं आणि तो यांच्यामध्ये वादावादी सुरू झाली आणि यावेळेस मग त्या पत्नी सीमादेवी जी आहे त्यापासून तो लांब राहा असं त्या भरतनं त्याला सांगितलं होतं. याच्यावरून पुन्हा वाद झाला आणि या वादामध्ये शशी शर्मानं या सीमादेवी जी आहे तिच्या कानाखाली वाजवली आणि हा राग मग त्या पतीला आलेला आहे. आणि मग इतका राग आला की त्यानं मग सीमादेवी आणि तो राजा तिवारी होता यांनी त्या भरतला म्हणजे त्या काय नाव त्याचं शर्माला, शशी शर्मा त्याला पकडलं. दोघांनी पकडलं आणि भरतनं त्याच्यावरती चाकूनं हल्ला केला होता, त्याचा गळा चिरला होता आणि त्याची हत्या केली होती. हत्या केल्यानंतर तिघंही घराच्या बाहेर गेले, त्यांनी कुलूप लावलं आणि नंतर ते तिथून निघून गेलेले होते. आता हे सगळं झालं होतं, पण ज्यावेळेस हे सगळं चाललं त्यावेळेस आरडाओरडा झालेला होता. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी पाहिलेलं होतं आणि हे तिघं तिथून जाताना सुद्धा शेजाऱ्यांनी पाहिलं होतं आणि ही सगळी माहिती मग पोलिसांना देण्यात आली आणि नंतर मग ह्या तिघांनाही पोलिसांनी 24 तासामध्ये ताब्यात घेतलेलं होतं आणि नंतर खुनाचा गुन्हा उघडकीस आला होता. आता जी गोष्ट माध्यमातून समोर आली ती आपल्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता याच्यातनंही काही नवीन आणि वेगळी माहितीसुद्धा समोर येऊ शकते. पण या सगळ्या प्रकरणामधून धडा काय घ्यायचा, तर आपल्याकडे जगामध्ये लोक दुसऱ्याच्या चुका शोधत बसतात, पण आपली काय चूक आहे हे मात्र कोणी पाहत नाही आणि त्याच्यामुळे मूळ प्रॉब्लेम जो असतो ना तो कधीही सॉल्व्ह होत नाही. त्याच्यामुळे जर स्वतःच्या चुका जर पाहायला सुरुवात केली तर कदाचित काही गोष्टी म्हणजे काही अघटित घटनासुद्धा आपल्याला टाळता येऊ शकतात. दुसरी गोष्ट, पत्नीचं अफेअर होतं, त्याच्यामुळे पती खुनी बनलेला होता. 4 मुलांची आई होती, तिला कळायला पाहिजे होतं आपली मुलं आहेत, आपला संसार आहे, आपलं पती आहे, घरदार आहे, सगळं आहे. असं असतानासुद्धा ती अशी वागली आणि नंतर एक हत्या होते आणि ही बाकीची मंडळी जेलमध्ये जातात, गाजेआड जातात. पण या सगळ्यामध्ये, या घटनेमध्ये सगळ्यात बालिशपणा जर कोणी केला असेल तर तो केला आहे ती बीटेक वगैरे करणारा जो मुलगा आहे. आपल्याकडे एक म्हणे बघा की जास्त शिकलं तेवढं हुकलं. तर हे जे म्हणजे आता बीटेक करणारे आहेत असं म्हणत नाही मी, पण जेवढे शिकतात लोक तेवढे त्यांना व्यवहार ज्ञान कमी असतं असं काही लोक म्हणतात, मी म्हणत नाही. पण हा जो तरुण आहे त्या तरुणाला स्वतःचं करिअर होतं, शिक्षण होतं आणि आईवडिलांचं स्वप्न आहे की आईवडिलांनी त्याला इकडं पाठवलेलं आहे. त्यांनाही वाटत असेल ना आपल्या मुलांना शिकावं, मोठं व्हावं, स्वतःचं करिअर करावं, स्वतःचं चांगली नोकरी मिळवावी, धंदा करावा, 4 पैसे मिळवावेत आणि त्यानं आपल्या परिवाराचं नाव रोशन करावं. पण या ठिकाणी आला आणि हा खुनामध्ये सहभागी झाला. बरं, आता ह्याच्यामध्ये सहभागी झाला, याच्यामध्ये काय बघा, बायको दुसऱ्याची, तिचा अफेअर तिसऱ्याबरोबर ती, आणि जेलमध्ये कोण गेला, हा गेला. खुनामध्ये कोण अडकला, हा अडकला. म्हणजे आपल्याकडे म्हण आहे बघा, नाव ना नफान चल झपाझपा. म्हणजे आयुष्यामध्ये अशा अनेक घटना घडत असतात की ज्याचा ना आपला काही संबंध नसतो, आपला त्यांच्याशी वाद पण नसतो, तरी काही लोक मुद्दाम तिथं नाक खुपसतात, नको त्या लफड्यामध्ये अडकतात आणि स्वतःचंच नाक कापून घेतात. तर अशा ज्या घटना घडतात ना त्या घटनावरून आपण शिकायचं असतं आणि अशा घटना भविष्यात घडू नये याच्यासाठी प्रयत्न करायचे असतात. याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.